आमची प्रार्थनान हीच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थनान हीच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे. आणि मी या विद्यार्थ्यांना रूपा आमची खूप तळमळीने सगळं करत असते, मुलांसाठी सांगत असते. आम्हाला काहीतरी थोडंसं फुलाची पाकळी काय करता येईल तेवढं आम्ही करू, सगळेजण मिळून सामाजिक बांधिलकीचे. आणि विद्यार्थ्यांना काही शुभेच्छा देते. दिव्यांगना दिवस आहे, त्यामुळे मी पहिलं सर्वप्रथम मुलांचे आभार मानत आहे. आणि आमचे हे पालक जे जेव्हा आम्ही स्टार्ट केलं त्या दिवसापासून आहे, आणि यांची सेवा करणं म्हणजे खूप कठीण आहे, सामान्य गोष्ट नाहीये. यांचा पगार तर त्याची किंमत पण नाही पगाराला, पण तरी पण ते आपली मुलं म्हणून ती सेवा करत आहे. तर आम्ही आता 26 जानेवारीला 8 वर्ष यांना लागणार आहे आपल्या ह्या विकास केंद्राला. आणि त्या दिवसापासून ही सतत जशी आई आपल्या मुलांबरोबर असतात ना, तशी दोन्ही आणि कडगावकर मॅडम आमचे आहेत, ते सतत 3 जण या मुलांबरोबर असतात. ही सामान्य गोष्ट नाहीये, पण देवाने त्यांना खूप आशीर्वाद द्यावा. आणि आज जागतिक दिव्यांग दिवस आहे, 3 डिसेंबर. आणि मी सर्वांना पुन्हा एकदा तुम्हाला देवाने भरभर आयुष्य द्यावं आणि आई वडिलांना ताकद देऊन दे की तुम्हाला सांभाळण्यासाठी. एवढे शब्द उपस्थित असलेले आमचे बापे सर, अध्यक्ष, हे सगळे आमची सामाजिक टीम आणि पालक मित्र मैत्रिणी आणि लहान मुलांसाठी. आणि मी इकडे तुम्हाला म्हणजे पालकांना आणि इकडे शिक्षक आहेत ते दोघे, आम्ही बघतो म्हणजे किती वर्ष ते काम करतात आणि एवढं प्रेमाने ह्या मुलांना सांभाळणं खूप कठीण आहे. त्यांची व्यथा समजणं पण खूप कठीण आहे. आई वडिलांसारख्याच त्या विचाराकडे येऊन करतात. त्यांना खरंच म्हणजे परमेश्वराने खूप त्यांना चांगली हे द्यावं, शक्ती द्यावं हे सगळं काम करायला. त्यांना तेवढा पगार पण नसतो, तेवढं ते मुलांसाठी करत असतात, तितकेच आई वडील करतात. आणि आई वडिलांची व्यथा ही आम्ही जवळून बघितलेली आहे. आमच्या अध्यक्ष तसेच समाज बांधिलकीचे उपस्थित सर, कागदे सर आणि पूर्ण त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते कार्यकारी अधिकारी, तर त्यांनी आज इथे उपस्थित राहून आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते आपल्याला इथे लाभले. तसेच त्यांनी आता आपल्याला एक शब्द दिलाय, ग्वाही दिली की प्रत्येक वेळी आम्हाला जेव्हा